शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। नगर एलसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची मदतपूर्व बदली योग्य असल्याचा निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे। एलसीबीच्या मुद्देमाल कक्षातून 3 कोटींहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ चोरीला गेल्याने प्रशासनाने ही कारवाई केली होती। केडगाव बायपास परिसरातील श्री स्वामी समर्थ किराणा अँड जनरल स्टोअरचे शटर तोडून चोरट्यांनी मध्यरात्री 99,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। चोरट्यांनी गल्ल्यातील 20,000 रुपयांची रोकड, सिगारेट, सुकामेवा, एनर्जी ड्रिंक्स व किराणा माल चोरून नेलाय। 26 ऑगस्टच्या मध्यरात्री ही घटना घडली असून सकाळी या चोरीचा प्रकार उघडकीस आला। दुकानदार गोरक्षनाथ लोंढे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। युवा काँग्रेस जनता पार्टीने अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसह सरकारी शाळांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले। स्कूल ठीक करो या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधा व शैक्षणिक दर्जाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे। शाळांमधील मूलभूत सुविधांचे सर्वेक्षण व ऑडिट करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। शहरातील केडगाव बायपास परिसरातील टोल नाक्याजवळ कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 11 गोवंशांची सुटका केली। या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून एकूण 9,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार साविडी येथील गुलमोहर रस्त्यावर राहणारे अमर शिवाजी सेंदर यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे। मात्र सहकार संस्था निवडणूक नियम 2014च्या 10 मधील पोट नियम 4 मधील तरतुदीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी 5 दिवस आधी नव्याने ठराव करण्याची संधी आहे। त्यामुळे आता अंतिम मतदार यादी झाली तरी प्रतिनिधीचे ठराव बदलले जाऊ शकतात। 10 वर्षाच्या कार्यकाळानंतरही निवडणूक लढण्याची मुभा राज्य शासनाने दिली आहे। पण ठराव नसल्याने रिंगणातून बाहेर पडलेल्यांना आता या पोट नियमांच्या आधारे रिंगणात उतरण्याची संधी मिळाली। याचा फायदा नगर जिल्ह्यातून कोण कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।